12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला। यावेळी कार्यक्रमाला खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त विशेष ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, शिवछत्रपती पुरस्कार्थी श्रीमती सोनाली गारगोटे तसेच पुणे महानगरपालिकेचे विविध उपायुक्त, विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली। मुख्य योग प्रशिक्षक श्रीमती मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली 60 योग प्रशिक्षकांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले। उपस्थित नागरिकांनी योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला। यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा असलेल्या योगाला आज संपूर्ण जगाने स्वीकारले असून योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे। योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा जीवन मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं की आपण आयुष्यात आपला रोजचा दिवस योग साधनेसाठी ठेवायचा आहे। दिवसातले 20 मिनिटं किमान आपण योगासनं करायची आहेत। कशासाठी? हेल्दी लिव्हिंगसाठी, हेल्दी एजिंगसाठी। आणि आज हा जो काही कार्यक्रम आपण इथे केलेला आहे त्याचं कारण आहे फक्त योग उत्सव नाही तर जागतिक शांततेसाठी। कारण योग हा फक्त मनाला, शरीराला जोडणारा एक योगासन नाहीये, तर हा संपूर्ण जगाला, प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीशी जोडणारा साधन आहे। आणि म्हणूनच तर जगातल्या पातळीवर याला मान्यता मिळाली आणि आज सगळेजण हा उत्सव साजरा करतात। आज आपणही इथे उत्सव साजरा करतो। या योगासनातून निघालेली ऊर्जा आज या संपूर्ण पंडालमध्ये तुम्ही आहात, प्रचंड ऊर्जा निर्माण होणार आहे आणि ती ऊर्जा सकारात्मक असणार आहे। ती ऊर्जा घेऊन आपण इकडनं बाहेर पडणार आहोत आणि हीच ऊर्जा संपूर्ण वर्षभर आजचा हा कार्यक्रम तुम्ही मनात ठेवणार आहात। संपूर्ण वर्षभर तुमच्या स्मरणात राहणार आहोत आणि पुन्हा पुढच्या वर्षी आपण भेटायचं आहे। परंतु ती ऊर्जा जागृत ठेवण्यासाठी दररोज योगा केला पाहिजे, आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे। आणि आज आपण इथे सगळेजण मिळून संकल्प करूया की आपण आपलं शरीर निरोगी ठेवणार आहोत, आपलं कुटुंब निरोगी राहणार आहे आणि आपला देश निरोगी राहणार आहे। हा संकल्प आपण इथे करायचा आहे। आपले पुणे शहर हे सुदृढ राहिलं पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे। हा संकल्प आज आपण इथे सोडूया।